नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाशिम जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। वाशिम हा जिल्हा महाराष्ट्रातील अमरावती या विभागात येतो। पूर्वी या जिल्ह्याची ओळख वत्सगुल्म अशी होती। वाशिम जिल्ह्याला धर्माचा व अध्यात्माचा उत्कट स्पर्श लाभलेला आहे। वाशिम या जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत, ज्याला भेट देण्यासाठी राज्यासह परराज्यातीलही भाविक वाशिम जिल्ह्यात दाखल होतात। कानव बंगला कानव बंगला हा वाशिम शहरापासून 70 किलोमीटर एवढ्या अंतरावर स्थित आहे। कानव बंगला हे ऐतिहासिक ठिकाण कारंजा लाड या गावी स्थित आहे। हा बंगला इसवी सन 1903 साली कानव नावाच्या व्यापाऱ्याने बांधला असून याची बांधणी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या बंगल्यासारखी मिळती जुळती आहे। पर्यटक या ठिकाणी बंगल्याची कलाकुसर पाहण्यासाठी येत असतात। हजरत बाबाजान दर्गा हजरत बाबाजान दर्गा ही सेलू कारंजा रोडवर मंगरुळ या तालुक्यात स्थित आहे। हिंदू, मुस्लिम व इतर भाविक या ठिकाणी येत असतात। हजरत बाबाजान दर्गा ही वाशिम शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। चामुंडा देवी मंदिर चामुंडा देवी ही वाशिमचे ग्रामदैवत असून दैनंदिन अनेक भाविक या ठिकाणास भेट देतात। नवरात्र म्हणजे देवीच्या उत्सवाचा काळ, त्यावेळी राज्यासह परराज्यातीलही भाविक या ठिकाणी हजेरी लावतात। चामुंडा देवी चंडमुंड या राक्षसाचा वध करण्यासाठी या भागात अवतरली अशी आख्यायिका आहे। श्री संत अमरदास बाबा मंदिर संत अमरदास बाबा मंदिर हे रिसोड या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। इसवी सन 1958 मध्ये भाविक भक्तांनी हे भव्य मंदिर बांधले व श्री अमरदास बाबांना योगी व शिवस्वरूप मानले जायचे। त्यांनी 50 वर्ष निरंतर साधना केली असे सांगितले जाते। संत अमरदास बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक हजेरी लावतात। भाद्रपद महिन्यात अमरदास बाबांचं पुण्यस्मरण केलं जातं आणि पालखी देखील मिरवली जाते। श्री संत अमरदास बाबा हे रिसोड गावचे ग्रामदैवत आहेत। श्री नरसिंह सरस्वती मंदिर नरसिंह सरस्वती मंदिर हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावापासून 1 किलोमीटर एवढ्या अंतरावर स्थित आहे। श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयाचे दुसरे अवतार आहे। श्रीपाद श्री वल्लभ हा त्यांचा पहिला अवतार आहे। कारंजा लाड या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नरसिंह सरस्वतीने जन्म घेतला। नरसिंह सरस्वती हे संन्यासी होते। नरसिंह सरस्वतीमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला। बालाजी मंदिर हे वाशिम मधील अत्यंत जुने मंदिर आहे आणि मोठ्या संख्येने भाविक या पवित्र मंदिराला भेट देतात। हे मंदिर भवानी काळू यांनी बांधले असे सांगितले जाते। संपूर्ण महाराष्ट्रातील अतिशय पवित्र स्थळ म्हणून या मंदिराला भेट दिली जाते। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि खांबावर कोरलेले शब्द आपण आजही पाहू शकतो। दरवर्षी या ठिकाणी अनेक भाविक भक्त येत असतात। बालाजी मंदिर हे अतिशय सुंदर आहे। पोहरा देवी हे ठिकाण मनोरा तालुक्यात स्थित आहे व हे ठिकाण वाशिम शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। पोहरा देवी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थापैकी एक आहे। पोहरा देवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे। हे ठिकाण अतिशय प्राचीन आहे व या ठिकाणी राज्यासह परराज्यातीलही भाविक दर्शनासाठी येत असतात। बालाजी तलाव इसवी सन 1770 मध्ये बालाजी मंदिराच्या बांधकामाबरोबर हे तलाव बांधण्यात आलेला आहे व या तलावाचे बांधकाम हे दगडाचे आहे। या तलावाचा आकार चौरस आहे। बालाजी तलावाला देव तलाव देखील म्हणतात। हा तलाव अतिशय सुंदर आहे। बालाजी मंदिराला भेट देण्यासाठी आलेले भाविक भक्त या ठिकाणी सुद्धा फेरफटका मारताना दिसतात। अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर हे वाशिम शहरापासून 20 किलोमीटर एवढ्या अंतरावर स्थित आहे। वाशिम शहरातील हे एक प्राचीन जैन मंदिर आहे व हे शिरपूर या गावामध्ये स्थित आहे। या मंदिराला भेट देण्यासाठी अनेक भाविक भक्त येत असतात। पद्मतीर्थ हे ठिकाण वाशिम जिल्ह्यातील प्रमुख ठिकाण आहे। भगवान विष्णूंना ही जागा समर्पित आहे। तीर्थाचे तीर्थ म्हणून देखील या पद्मतीर्थाला ओळखले जाते। या ठिकाणी अनेक ऋषी मुनी येऊन साधना करायचे व हे एक छोटेखानी तलाव आहे। वाशिम शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण स्थित आहे। पद्मतीर्थ हे अतिशय सुंदर आहे व या ठिकाणी अनेक भाविक भक्त खूप मोठ्या प्रमाणात येत असतात। तर हे आहेत वाशिम जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.